शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचं नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ या निवासस्थानाच्या शेजारी आंदोलन सुरू आहे। प्रतिकात्मक आंदोलन आपण बघू शकतो। पाठीमागे वारकरी मोठ्या संख्येने इथे आलेले आहे। रक्तदान देऊन एक प्रकारे कुठेतरी हे प्रतिकात्मक आंदोलन केलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना या माध्यमातून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न आहे हे आपण बच्चू कडू यांना विचारूया। नेमका काय संदेश द्यायचा तुम्हाला आणि काय तुम्ही कर्जमाफीची ही मागणी आहे, मात्र सातत्याने तुमचं आंदोलन सुरू आहे, सरकार तुमच्या मागणीची दखल घेत नाही असं देखील पाहायला मिळत आहे। मतदानातलं आश्वासन, अन्नदात्यासाठी आणि दिव्यांगासाठी रक्तदान, आखरी हे दोनही दातेच आहे। मतदान असेल त्यांना जे फसून आपण जे काही बोलून फसवण्याचा प्रयत्न करता आहे त्या अन्नदात्यासोबत तुम्ही वाईट वागू नये, त्याच्यासाठी आम्ही रक्तदान करायला तयार आहोत। आणि त्या रक्तदानातून तुमची बोलती सुरू झाली पाहिजे, नेमके तुम्ही बोलले पाहिजे, हा एक साधा हेतू आहे। दिव्यांगांना 6,000 असेल, कर्जमाफी असेल, MSPच्या 20% अनुदान असेल, मग धान असेल, तूर असेल, गहू असेल, त्यांनीच कबूल केलं होतं, आम्ही काही कबूल केलं नाही। पण ते विसरले। बावनकुळे म्हणते आम्ही आता 5 वर्ष आहे तेव्हा कधीतरी देऊ, मग तेव्हाच सांगत होतं ना भाषणात तसं सांगता आलं असतं तुम्हाला। पण तेव्हा तर जोऱ्यानं बोंबलत होते फडणवीस, 7-12 कोरा कोरा कोरा, 1 डाव नाही 10 डाव। आता बोलायला काय होतं, त्यांनी बोलावं म्हणून रक्तदान। आता रक्त सांडवायची वेळ येऊ देऊ नये एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे। रक्त सांडवायची वेळ येऊ देऊ नये म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला, म्हणजे रक्त कोणाला सांडवायचं आहे? नाही, त्यांच्या डोक्यात तसं असेल का रक्तदान करून जर त्यांना ह्या गोष्टी समजत नसेल किंवा ते कानावर घेत नसेल तर त्यांचा विचार असेल का उद्या आलं का टाळक्यात मारू आपण। नेहमी असं पाहायला मिळतं की निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा प्रचारामध्ये ते आश्वासन दिलं जातं, ते सत्तेत आल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीच्या शेवटल्या वर्षी जवळपास ते आश्वासन पूर्ण केलं जातं। होतच नाही। 15 लाख देणार होते मोदीजी, दिले नाही। पहिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये 50% नफा धरून स्वामीनाथन मंजूर करू असंही मोदीजीनं म्हटलं नाही, दिलं नाही। शेतकऱ्याबद्दल काहीच दिलं नाही। तुम्ही सांगा, कर्नाटकचं बजेट 3 लाख कोटीचं आहे, तिथं शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी तरतूद ठेवली आणि महाराष्ट्राचं बजेट 7 लाख कोटी 20,000चं आहे, तिथं बजेट फक्त 9,000 आहे। केवढी बेमानी आहे शेतकऱ्यासोबत। मग हे हिंदू शेतकरी नाही क्या, बटेंगे तो कटेंगे तो हिंदू कटेंगे ना, हिंदू किसान कटनेवाला आहे, त्याचं त्यांच्या काही कदर नाही। तुम्हाला काय वाटतं म्हणजे या सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे सर्व स्तरावर? याच्यातून स्पष्टच होते। कर्नाटक 3 लाखाच्या बजेटमध्ये 45,000 कोटी ठेवते आणि महाराष्ट्राचं बजेट 7 लाख कोटी दुप्पटीचं आहे, 9,000 कोटी ठेवते। याच्यातून काय आहे? केंद्राच्या एकूण बजेटमध्ये 1,37,000 कोटी ठेवले आहे फक्त। म्हणजे 50 कोटी शेतकऱ्यासाठी 1,37,000 कोटी कुठं भेटणार आहे, किती भेटणार आहे? आणि 10 लाखाचं कर्ज तुम्ही फक्त 100 उद्योगपत्यांचं माफ केलं, लाज नाही वाटायला पाहिजे? लाडक्या बहिणीमुळे आधीच राज्य सरकार आर्थिक अडचणीमध्ये। त्या लाडक्या बहिणीचं फक्त ग्रहानं सांगणं सुरू आहे, लक्षात घ्या। तुम्ही पुणे मेट्रो सुरू करणार, तुम्ही शक्तीपीठ सुरू करणार, सगळे कमिशनचे कामं सुरू करणार, लाडकी बहीण कुठं आली? हे सगळं तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही एका दिवसात कर्जमाफी करतो। लागून किती लागणार? 22,000 कोटीच्या अंदरच लागेल। तिथं तेवढं तर कमिशन खाणार आहे त्या बजेटमधून। बरं, रक्तदान शिबिराच्या नंतरचा आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार आहे? 2 तारखेला आम्ही अजितदादाच्या गावात जाणार आहोत, तिथे एक आंदोलन करणार, त्यांना आठवण करून देऊ आणि दादांची दादागिरी संपली बजेटमधली असं एकंदरीत चित्र आहे। आणि त्या बजेटमधलं आमच्या वाट्याले काय, मजुरांच्या वाट्याले काय, मेंढपाळांच्या, मच्छीमारांच्या, आमच्या शेतकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या वाट्याले काय आलं तर ते भोपळा आलेला आहे, ते त्या बजेटमधून त्यांची चिरफाड आम्ही तिथं करू। 3 तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या घरातून पशुसंवर्धन, कारण आज पशु पण मला असं वाटतं का तोही मोठ्या अडचणीत आलं। 45-40 रुपये लिटरनं दूध विकावं लागतं आणि हे तर सगळे आम्ही गोभक्त आहो। गाय वाचली पाहिजे, पण गाय वाचण्यासाठी तिच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते सगळं सोडून दिलेलं आहे। म्हणून तिथे आम्ही जाणार। बाळासाहेब पाटील आहे, त्यांचे सहकार खातं आहे, तिथे कर्जमाफीचा मुद्दा मांडू। आमचे संजय राठोड आणि नंतर नागपूरला आम्ही 6 तारखेला शिवराज्याभिषेक दिनी आम्ही येणार। तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोण खोडा टाकत आहे किंवा राज्य सरकारची इच्छाच नाही, काय वाटतं तुम्हाला? इच्छा नाही म्हटल्यापेक्षा थोडा वेळ पाहून कधी घोषणा केली म्हणजे राजकारणाचा फायदा होईल, कारण शेतकऱ्यापेक्षा राजकारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून आताच दिलं तर फायदा होणार नाही, लोक विसरून जाईल, ही जी मानसिकता आहे ना ते प्रॉब्लेम आहे। दुसरं काय म्हणजे हे कसं आहे, ताट वाढून तयार आहे पण जेवण आता नाही द्यायचं, थोडंसं त्याला तळपू दे, अधिक 200-300 आत्महत्या होऊ दे, मग आम्ही देतो।
निवडणुकीच्या परत तोंडावर हे दिलं असं वाटतं. राजकारणासाठी करण, फक्त राजकारणासाठी. पैसा नाही तर आम्ही देतो ना, आम्ही देऊ, पैसा नाही. 55,000 रुपये पगार होता देवेंद्र फडणवीसचा, पहिल्यांदा आमदार झाले. आता त्यांचा पगार 3.5 लाख झाला. आणि मजुराची मजुरी फक्त 2010 मध्ये 200 रुपये होती आणि 310 झाली, 100 रुपयानं वाढली. हे लाखात वाढले. म्हणजे MRGSवर काम करणाऱ्या मजुराला तुम्ही पगार वाढवत नाही आणि आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागवतो ते देत नाही. भावामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं का एकंदरीत महागाईचा उच्चांक जर पाहिला आणि शेतीमालाचे भाव पकडले तर कुठंच ताळमेळ जुळत नाही. आत्महत्या करू नका असं सांगितलं जातं. जेवढे सीमेवर मेलेली लोक तेवढे जास्त लोक तर यांच्या धोरणामुळे या देशात मरण पावले. कुणावर गोळी मारायची? कर्जमाफी झाल्याशिवाय बच्चू कडू शांत बसणार नाही. बिलकुल नाही. प्रहार आहे, आमचा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांना आलं तर फारच चांगलं, नाही आलं तर प्रहार कार्यकर्ता ही भूमिका अतिशय शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आम्ही ते लढू. हिंसक राहील की अहिंसक राहील? नाही, आम्ही तसे अहिंसकवालेच आहे. रक्तदानाचा एवढा मोठा राष्ट्रीयत्व आम्ही जपतो आहे. देशामध्ये आत्तापर्यंत आंदोलन रक्त सांडून झाले. रक्तदान करणारी संघटना या देशातली पहिली संघटना आहे आणि त्याच्यातूनही यांच्या खोपडीत जर बसत नाही तर आमच्या टायक्यात मारून घ्यावं लागेल असं म्हणावं. तर हे होते बच्चू कडू. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.